जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. हे घरी नसले घरीची माझ्या मागे मागे असतो. सकाळी तो आतमध्येच असतो घरामध्ये झोपलेला, आणि त्याच्यानंतर सकाळी उठलं त्याला बाहेर जायची खूप घाई असते. तर त्याला श्रेयाने बाहेरून वगैरे आणलं. तोपर्यंत मी अंगणातलं झाडून वगैरे काढलं, सर्व घरं पण पूर्ण झाडून काढली. पण घरं झाडायच्या अगोदर मी जर सोफा कवर मला चेंज करायचा असला तर मी अगोदर करून घेते. कारण त्याच्यावर पूर्ण जर सोफा कवर बदलायचा, त्याच्या मागची धूळ वगैरे ते जर करायचं म्हटलं तर धूळ ही निघतेच. मग परत परत झाडल्यापेक्षा सकाळचं जे झाडणं आहे ते राहू देते मी, किंवा बऱ्याच कधी कधी मी संध्याकाळी पण चेंज करते, सकाळी किंवा संध्याकाळी, दुपारी नाही करत. आणि पूर्ण सोफा कवर चेंज केला. त्याच्यानंतर तो धुवायला सुद्धा टाकला, कारण आज ऊन पडलेलं होतं. आणि बरेच दिवस झाले, आता उन्हाळ्यामध्ये तरी खूप धूळ यायची, त्याच्यामुळे सोफा कवर म्हणजे 8-10 दिवसातून बदलावाच लागत होता. आता यावेळेस बरेच दिवस झाले, आता काही एवढी धूळ येत नाही, आणि पाऊस असल्यामुळे तो सुकत आहे, त्याच्यामुळे लवकर काही धुतलं जात नाही. तर आता तो धुवायला टाकला. त्याच्यानंतर रांगोळी वगैरे काढली, एक तुळशीच्या समोर काढली, इथे उंबरठ्यावर काढली. आणि सकाळचे बाकीचे कामं झाल्यानंतर आंघोळ वगैरे केल्यानंतर मग बाकीची सफाई. कारण ही जर सफाई करत राहिलं तर मग आंघोळीलाही उशीर होतो, त्याच्यानंतर मग सगळीच उशीरच होत जातो पूर्णच कामाला. तर त्याच्यामुळे आंघोळ वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर बाकीची जी काही थोडीफार सफाई होती, आज उपवास होता, स्वयंपाक करणं नव्हता, मग म्हटलं चला हीच सफाई करूया. तर टीव्हीच्या जे समोर आहे थोडंसंच आहे हे, याला शोकेस वगैरे अजून करायचं बाकी आहे. टीव्हीचं पण बरेच कामं बाकी आहे, तर ते होतील. आणि हे जे बोर्ड आहे हा आहे काचाचा, आणि काचाचा असल्यामुळे साफ करणं खूप सोपं जातं. बाकीच्या रूममध्ये प्लॅस्टिकचे आहेत तर ते कठीण जातात, थोडं चिकटपणा त्याचा निघत नाही. पण हा काचाचा असा आहे की नुसता कपडा जरी फिरवला तरी पण तो अगदी स्वच्छ होऊन जातो. टिपॉय वगैरे स्वच्छ करून घेतला, आणि त्याच्यानंतर मग फरशी पुसली. तर टिपॉयवर सध्याचं हे जे इकडच्या वस्तू आहेत ते ठेवले, तिकडे साफ करणं चालू होतं. टॅब आहे, त्याच्यानंतर लॅपटॉप वगैरे ते सर्व सध्याचं ठेवलं तिथे, म्हणजे तिथे नसतं, त्याची जागा ती नाही. पण जिथे ते असतात तिथे पूर्ण पुसून घेतलं. तोपर्यंत हे इकडे ठेवलं. आणि लॅपटॉप एडिटिंग वगैरे करायची असली तेव्हाच असतो बाहेर. आणि हा जो कपडा आहे टीव्ही साफ करण्यासाठी वापरत आहे मी, खूप छान आहे. नुसता असा हात जरी फिरवला तरी पण टीव्ही पण साफ निघते. काचाचं जे आहे, कोणताही काच असा एकदम क्लीन होऊन जातो त्या कपड्याने, खूप छान आहे. तर कोलीन नुसतं असं स्प्रे केलं, त्याच्यानंतर कपडा फिरवला, 1-2 वेळा फिरवला तरी पण पूर्ण क्लीन होऊन जातं. तर घरातले जे काच होते ते कोलिननं त्यानं साफ केले. हॉलमधली अगोदर सफाई करून घेतली, आणि त्याच्यानंतर आली मी बेडरूममध्ये बेडशीट काही एवढी आता खराब होत नाही. मुलं लहान होते तेव्हा ती खूप जमा व्हायची, पण आता मी अगोदर तंतोतंत बेडशीट घ्यायची, त्याच्यामुळे नुसतं असं बसलं तरी पण ती निघून जायची. पण आता मी तसं नाही करत. जे माप आहे त्याचं, तर त्याच्यापेक्षा खूप मोठी घेते, म्हणजे ती एकदा व्यवस्थित लावली की कसंही काही झालं तरी निघत नाही. फक्त साईडनं थोडंसं काढायचं, त्याच्यानंतर त्याच्यावरची धूळ वगैरे साफ केली की अगदी व्यवस्थित बसून जाते. त्याच्यानंतर ड्रेसिंग टेबलचा इथे थोडंसं कंगवे वगैरे पडलेले होते, ते पूर्ण साफ केले. त्याच्यानंतर ते खालचं पुसून घेतलं सर्व. तेलाची बॉटल, मॉइश्चरायझर वगैरे थोडंसं चिकट होऊन जातं ते भरून बॉटल, तर त्या पण पूर्ण क्लीन केल्या. आणि उपवास आहे तर उपवासासाठी फराळाचं करणार आहे, ते म्हणजे बटाटे उकडलेले होते तर ते कट केले, आणि त्याच्यानंतर ते तेलामध्ये छान असे तळून घेतले. कारण 2-3 वेळेला साबुदाणा काही मला आवडत नाही, आणि साबुदाण्याने ॲसिडिटी पण होते. तर सकाळी थोडंसं आणि संध्याकाळी मग साबुदाण्याचे वडे वगैरे केले जातात. कारण साबुदाण्याची उसळ जी आहे तिसऱ्याला काही आवडत नाही, त्याच्यामुळे उसळ करणंच नाही. चतुर्थी वगैरे असली की आम्ही करत असतो, पण श्रेयाला जेव्हा उपवास असला तेव्हा ती साबुदाणा म्हणजे उसळ नाही खात, बाकी वडे वगैरे खाते. त्यानंतर तिला बटाट्याचं हे तळून दिलं, आणि माझ्यासाठी 2 रताळे, ते बटाटे जेव्हा उकडले तर त्याच्यामध्येच मी 2 रताळे टाकले होते. तर हे तळल्यानंतर चांगलं त्याच्यावर मीठ आणि लाल मिरची पावडर चांगली अशी करून घेतली, खूप छान लागते आणि झटपट होतं हे. तर मला पण 2 रताळे घेतले आणि फराळाचं केलं. त्याच्यानंतर ओटा क्लीन करून घेतला पूर्ण, कारण उपवासाच्या दिवशी कामाचा जास्त कंटाळा येतो. पण जर एकदा का सुरुवात झाली कामाला तर उल्हास पण तेवढाच येतो. एकदा सुरू असलं की सुरू होतं. आणि एखाद्या वेळेस असं वाटतं की आज उपवास आहे, जाऊ दे, आज काही नाही करायचं, काम नाही जास्त, तर त्या दिवशी आपण काहीच करू शकत नाही.
ते ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि फ्रीज रोजचंच असतं. थोडंसं ओट्याचं आवरलं झालं की किचनमधलं की फ्रीजवर एक कपडा फिरवावाच लागतो, कारण फ्रीज अशी वस्तू आहे घरात किचनमधली की ती कितीतरी वेळा उघडल्या जाते आणि बंद केल्या जाते, कारण तिच्यामध्ये भाजीपाला असतो, दूध असतं, सर्वच असतं. तर ती क्लीन करून घेतली आणि डायनिंग पण पूर्ण क्लीन करून घेतला. चटण्या केल्या होत्या, कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं मी, त्या इथेच ठेवल्या म्हणजे पटकन घेता येतात, जी लागली ती मागायचं काम पडत नाही कोणाला. त्याच्यानंतर पूजा वगैरे करून घेतली आणि फुलं कालच्या व्हिडिओमध्ये पाहिली असेल तुम्ही, भरपूर फुलं होते. आज मी उठायच्या अगोदरच म्हणजे अंधार असतानाच कोणीतरी घेऊन गेले बरेच, म्हणजे काही असं हे असलं सणवार असले की फुलं ठेवत नाही झाडाला, घेऊन जातात. आपल्याला जेवढे आतून होते तेवढे मी तोडले आणि पूजा केली. त्याच्यानंतर आराम झाला, व्हिडिओ एडिट केला, तो अपलोड केला. त्याच्यानंतर आता जवळपास 5 वाजत आले आणि कपडे चांगले सुकले आणि पावसाचं थोडंसं असं वातावरण वाटायला लागलं, आभाळ आलेलं होतं. तर म्हटलं कपडे काढून आणावे. 1-2 थोडेसे ओलसर होते तर ते फॅन खाली सुकून जातात मग, पण स्वयंपाकावर वगैरे चांगले सुकले. तर ते आणायला गेलीच होती वर. तर जे झाडं होते त्या झाडांमध्ये जे मेन झाडं आहे त्याच्यापेक्षा जे शिल्लकचे आहेत की काहीच कामाचे नाहीत असे झाडं खूप वाढलेले होते आणि हवा खूप सुटली होती. तर कपडे वरच ठेवले. ते कपडे घेऊन खाली जर आले असते तर मग परत वर जायचा कंटाळा येऊन जातो. तर वर गेली होती तर म्हटलं कपडे साईडला ठेवले थोडेसे याच्यावर पायऱ्यावर, आणि त्याच्यानंतर त्याच्यामधले जे शिल्लकचे झाडं निघालेले होते तण, तर ते पूर्ण काढून घेतलं आणि वरचे पण झाडं खूप छान झाली. आता गुलाबाची ही कलम लावलेली, याच्यातल्या 2-3 काड्या जगल्यासारख्या पण वाटायला लागल्या. तर इकडचं काढलं काही. आणि हा जो दूध मोगरा आहे, छान फुल आलेलं होतं याला. गुलाबाचं पण इथे दाखवलं. हे बघा, ही एक काडी जगलेली आहे आणि आणखी 1-2 दिसल्या मला. त्याच्यानंतर लिलीला पण खूप छान फुलं येऊन राहिली. ही पांढऱ्या कलरची लिली आहे आणि एक पिवळी आहे, तिला पण खूप कळ्या आलेल्या आहे. तर त्याच्यामध्ये पण थोडंफार गवत वगैरे येतच आता पावसाळा सुरू झाला की. तर ते जे दिसन ते काढणं चालू होतं. जेव्हाचे तेव्हा वर गेले की करायला सुरुवात करून टाकली. आणि धने लावलेले होते मी कोथिंबीरीचे, कोथिंबीर पण छान आली. त्याच्यानंतर हा जो बेल दाखवला होता त्या दिवशी, तर ते आता ते जे बाकीचं आहे शिल्लकचं हे खूप झपाट्याने वाढायला लागलं आणि जे महत्वाचे झाड आहे ते त्याच्या खाली दबायला लागले. तर म्हटलं आता काढूनच टाकावे सर्व. तर याच्यामधलं काढलं, काही दुसऱ्या याच्यातलं काढायला लागले तर पाऊस खूप सुरू झाला, मग त्याच्यानंतर काही काढलं नाही. तर हे बघा, बेलाची खूप रोपं आली. ते पूर्ण काढून टाकलं आणि कोथिंबीर पण मध्ये मध्ये असं दिसायला लागले. काही हे जे होतं हे रोप मला समजत नाही की आता नेमकं हे कशाचं आहे, तर मी ते उपटत नाही लवकर. जे असं माहिती आता हे शिल्लकचं आहे तर ते काढून टाकते, म्हणजे माहिती नाही ते सध्या नाही. जसं मोठं झालं की मग काढते की नेमकं कशाचं आहे ते समजत नाही. आणि कोथिंबीर मध्ये मध्ये यायला लागली. आता हिला लावून तरी 15-20 दिवसाच्या पुढे झाले असतील. दिसत नाही याचं नाही. आला पाऊस, हे बघ आता किती आला. बरं झालं कपडे आणले, हे टॉवेल घेतले खाली. हो, पाऊस नाही दिसत त्याच्यात.
आणि आज आता कितीतरी दिवसानंतर कपड्यांच्या घड्या लगेचच्या लगेच करायला मिळाल्या, कारण चांगले वाळले होते, म्हणजे कपडे कडक झालते. तर घड्या करून जिथल्या तिथे ठेवून दिल्या एकदा की टेन्शन राहत नाही. घर अगदी अस्ताव्यस्त दिसत नाही. मग नाही तर घरामध्ये सगळ्यात जास्त पसारा जो दिसतो तो कपड्याचा दिसतो. तर कपडे जर व्यवस्थित जिथल्या तिथे ठेवलेले असले तर पसाराच दिसत नाही. आणि या माझ्या कपाटामध्ये जे पेटीकोट आहे ते या पद्धतीने ठेवले, मला खूप आवडून राहिले. घ्यायला पण सोपं आहे, घडी पण मोडत नाही आणि पटकन काढता पण येतो, ठेवता पण येतो. तर हे 2 बॉक्स आहेत मॅचिंगचे, आणि काही जे आहेत पैठणी साड्यांचे वगैरे, तर ते साड्यांच्या सोबतच आहेत. तर पूर्ण जे काही वर समजा धुण्यासाठी होते कपडे, तर ते व्यवस्थित ठेवून दिले. आणि त्याच्यानंतर मग आता फराळाची तयारी. तर साबुदाणा भिजत घातलेला होता मी. वडे करणार आहे. आता वडे करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. मी या पद्धतीने करते आणि मला आवडतात हे. शेंगदाणे, लाल मिरची एकदाच एका ह्याच्यात काढून घेतलं आणि त्याच्यामध्येच मग साबुदाणा मिक्सरमध्ये टाकत असते. तसा पूर्णच्या असा साबुदाणा वापरतात बऱ्याच जणी, पण मला तो मिक्सरमध्ये काढलेला असला की बारीक होतो आणि त्याचे वडे आवडतात. प्रत्येकाची आवड वेगळी आहे, करण्याची पद्धत वेगळी असते. आणि उपवास म्हटलं की फराळाचं पण प्रत्येकाकडे जास्त होतच. आता आमच्याकडे आम्ही दोघीच जणी घरी आहे, त्याच्यामुळे मग असंच चालतं. त्याच्यातच मीठ टाकलं चवीप्रमाणे आणि ते मिक्सरमध्ये जास्त नाही फिरवायचं काम, अगदी 2-3 वेळा फिरवलं की त्याचा गोळा तयार होऊन जातो, भिजवायची पण गरज पडत नाही. तर हे एका ताटामध्ये काढून घेतले, थोडंसं पाणी हाताला लावलं की असे छानपैकी वडे वळता येतात. आणि सकाळी बटाटे तळले होते त्याचं होतं कढईमध्ये, तर ते साईडनं काढून टाकले. त्याच्यानंतर छान असे वडे तळून घेतले. हे वडे जे आहे हे तेलकट नाही लागत, आणि मला तेलकट पदार्थ म्हटलं की नाही आवडत, आणि गरम गरम छान लागतात. लाईट गेली आता, तर वडे तयार झाले. असे वडे आवडतात मला, असं तेल अजिबात त्यात राहिलं पाहिजे, आणि तेल राहिलं की मग ते खाणे वाटत. कडक पण चांगले तळले की कडक होतात. दही आणि वडे याच्यासोबत मिरची पण तळून चांगली लागते, पण आम्हाला दहीच आवडतं. तर या पद्धतीने आजचा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आता लाईट गेली किंवा येईल सांगता येत नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ आता इथेच संपवते. भेटू परत. धन्यवाद.